राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता सध्या शिळणमध्ये. आणि मित्रांनो, सकाळचे वाजलेले आहे आता 8:30. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे, आज आपण कुठे चाललेलो आहे, काय चाललेलं आहे आणि सकाळी का चाललेलो आहे ते तुम्हाला सगळं सांगेन आता डायरेक्ट शेतात गेल्यावर. तर विषय असा आहे की आज जाणं आपल्याला डायरेक्ट फुली. तर भेटू डायरेक्ट आता फुलीच्या शेतामध्ये. सीताराम. आणि बघा मित्रांनो, आज सोयाबीनमध्ये का चालल्या शेळ्या हे बघण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ आपला पूर्णपणे बघा. चला भेटू डायरेक्ट शेतात गेल्यावर. तुम्ही म्हणसान की रोडनं बकऱ्या चारायला तुम्हाला काय होते. तर मित्रांनो, विषय असा असते की रोडनं आपण बकऱ्या चारू शकत नाही, कारण रोड एवढा वाईट आपला की समृद्धी महामार्ग हायवे व्हायला आपला रस्ता. आणि रोडनं जर बकऱ्या चालल्या तर ऍक्सिडेंटचा हे झेंडू बांबले असते, म्हणून आपण रोडनं कधी बकऱ्या चालत नाही. चलो हमला. आणि 120-300च्या स्पीडनं आपण आलो डायरेक्ट आता फुलीच्या शेतामध्ये. तर मित्रांनो, शेत होतं सोयाबीनचं, त्याच्यातलं उचलेली होती तूर. तर ते आपल्या माणसानेच उचलेली होती. विषय असा होता की आपण या शेताची लाईन कालच लावलेली होती. तर मित्रांनो, बघू शकता आपला हमला झालेला आहे आणि आपल्या शेड्या सगळ्या आता शेतात आलेल्या आहे. तर विषय असा आहे, आपण आता चारणार आहे शेड्या. आणि मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला का शेड्या चारणं आहे एवढं सोपं? मित्रांनो, आता आपल्या शेळ्या आलेल्या आहे शेतामध्ये. बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये आहे बऱ्यापैकी खायला आहे, पण याच्यामध्ये बकऱ्या चारलेल्या आहे अगोदर, बघू शकता तुम्ही. आणि याच्यात मित्रांनो आज आपल्याला बकऱ्या चारायच्या आहे. थंडी एवढी आहे की सर्दी झाली भाऊ. विषय काय आहे, आता इलाज नाही झाली, गैरा विषय. आता तिकडे धुऱ्या झाल्याने उभं राहणं पडी. ती ह्या बहीण अड्डी तर हिरा रे बाप्पा. अरे आता पुरा मोजका खेळायच्यात तर झाड बी पडलेला आहे. ती हा बहीण तर पुरा उपाधीचं काम आहे बा. पुरं हे जावण गिवण काय धंदे आहे. अडी तर झाड दिसणार बी नाही जनावर आले. अडी एकाच जणाला पहिले उभं राहणं पडीन. हा जमीन मिळ नाही तर मग गेली गोट वाय आहे हे हिरे गळ्या. अडी एका जणाला उभं राहणं पडीन. दादा मित्रांनो, विषय असा आहे, बेकार विषय हा. राम राम मंडळी. माझ्या बाबा त्या कोपऱ्यावर उभे गेले, बघू शकता तुम्ही. बघून घ्या, माझ्या बाबा त्या कोपऱ्यावर दिले उभे करून, काऊन की तडी आहे भाऊ विहीर. विषय असा आहे, तडी विहीर असल्यामुळे माझ्या बाबाला तडी उभं करून दिला. आमचा दुसरा शूटर यबो अडी उभा करून दिला. बकाबा तिकडे उभे गेले कोपऱ्यात. आणि आपू आहे आता इकडे. आपल्याला हा कोपरा पाहणार. चला, असे 4 कोपऱ्यात 4 माणसं आपले उभे आहे, बघू शकता तुम्ही. विषय असा आहे तसं सीताराम शहर में सीताराम, खेत में सीताराम. 4 कोपऱ्यावर 4 म्हणजे बकरी इकडे आणि पिल्लू बी एक बी इकडल्या तिकडे नाही गेला आणि तिकडे इकडे नाही गेला पाहिजे. विषय असा झाला. अच्छा ठीक आहे. सीताराम बऱ्यापैकी गप चारायनं हो. याच्यामध्ये सोयाबीन बघू शकतो मी. सोयाबीन आहे ना हो, गप सोयाबीन आहे. हे पाहून घ्या, गप सोयाबीन आहे ना. बकऱ्याचा ना टापपैकी पुरा प्रोटीनवाला नाश्ता होणार ते. पुरा प्रोटीनवाला. हे पाहून घ्या, फुल प्रोटीन, एक नंबर. चला भेटू तुम्हाला नंतर. तो चलिए शुरू करते हैं. बकऱ्या अडीच चरून राहिल्या त्या. आणि विषय असा झाला की बकऱ्या अडी एकाच ठिकाणी काऊन भिडल्या असती. नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई गड़बड़. बघू शकता इकडे सगळ्या फैलत्या बकऱ्या इकडे चरून राहिल्या मस्त टापपैकी. आणि ह्या एकाच ठिकाणी काऊन भिडल्या अडी, काय विषय आहे. चला ते दाखवतो तुम्हाला 0 मिनिटात. आता अडी पाहू. अडी कुटार सांडेला आहे रे भाऊ. अडी सांडेला आहे कुटार, म्हणून त्या भिडल्या कुटारावर. या कुटार आत्ता झाली तूर आहे रे गड्या. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई. शेतकऱ्याचं किती नुकसान झालं शिन हो बुवा. सांगा, त्या कुटारामध्ये किती तूर उडलेला आहे. हे बघून घ्या, इकडे फैलोसान तिकडे तूर आहे. हे बघून घ्या मित्रांनो, तूर आहे हो. म्हटलं अडी काऊन भिडल्या आहे.
एका होत नाही तर बकऱ्या एका ठिकाणी अशा अलग अलग चरतात. अच्छा हमको सिखा रिया है. हे शेत आपलं चालून आता झालेलं आहे आणि आपण निघलेलो आहे आता दुसऱ्या शेताकडे. म्हणजेच आपण आपले मित्र मंडळी ज्या शेतामध्ये चारायला म्हणतो उचलायला गेल त्या तुरीच्या पेंड्या, त्या शेतात आपल्याला आता जायचं आहे. हे बघून या पुऱ्या एवढ्या 250 बकऱ्यामध्ये एकच गाय असते फक्त. चारा महिन्याचंही काही काम नाही. पाहून घ्या तापपैकी चालते विचारी मस्त ते. सिस्टम पार देंगे. चला मंडळी चल शेरू. ये गाईला पवाडा छोटा हत्ती. या रोडणं म्हणजे बेकार सीन असते हा. या रोडणं खूप झंडूबाम असते हे. या रोडनं हे एवढं मोठं साम्राज्य सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे मित्रांनो. गजब बेइज्जती है. चला भेटतो तुम्हाला नंतर. जय श्री महाकाल हर महादेव. आणि कधी विचार केला का मित्रांनो की या रोडनं आम्ही एवढे माणसं खाऊन असतो. तर मित्रांनो विषय असा आहे की या रोडनं कधी बी कोणतं जनावर गाडी पुढे कुदीन आणि कधी गाडी तिकडून येईन असा खेळ कधी व्हायले विषय म्हणजे बेकार हार्ड असते तो विषय. कारण की जनावर जर कुदलं रोडवर गाडीच्या पुढे तर तो विषय लय गंदा विषय होते भाऊ. कारण की आपू त्या सामनेवाल्याला म्हणू शकत नाही आणि जनावर कधी कुदलं तर त्या जनावराची काय चुकी. बिचार जनावर खेळत हसत खेळत कुलतर ते विषय असा आहे. जय श्री महाकाल. बघा मित्रांनो आता आपण शेडवर आलेलो आहे आणि मित्रांनो आता आपल्याला शेडा इथं कोंडायच्या आहे आणि शेड्या कोंडून मित्रांनो आपण जाणार आहे घरी. तर मित्रांनो तिथून आल्यावर आता कतरायचा आपल्याला पहिले बोकड्या. तर मित्रांनो बोकड्या कसा कतरता तो तुम्हाला दिसणार आहे आता 0 मिनिटामध्ये. अंपायरी चालू आहे मोठा राखीस. आपल्या गँगीतला सर्वात मोठा राखीस म्हणजे मोठा राखीस. तर बघू शकता तुम्ही त्याची कटिंग करणं चालू आहे. 1 साईड मारणार आली 1 साईड होती ह्या साली. तलवार बी मोठी आहे काहीच कामाची नाही. त्याच्या अंगावर एवढे मोठे गोखरं व्हायला भाऊ. कोकणं की गैरा विषय व्हायला तो. बकरे चालू झाले काय? त्याला त्या कोकण्याची बकरे चालू झाले. हो चाले. हे केस बी कोणी घेत नाही साले. 150 रुपये शेड लागणार होती ह्या. 1 2 3 4 5 6 20 23 25 35 47 50 50 कोकणा भाऊ या केसामध्ये. फॉरेन माणूस बोलत आहे 50 आणि फॉरेनवरून आमचे अभिभाऊ जॅकी श्रॉफ आलेले आहे. क्या बात है. बघू शकता तुम्ही. फॉरेन आला अमेरिकन लंडन वरून. शराब क्या बात है. त्या विचार उद्या एकदा फक्त कटिंग करायसाठी आला. 2 शब्द बोला म्हणा. बोगड्या एवढा मोठा राखीस लावला म्हणा कातरनं. 2 शब्द बोला त्या व्हिडिओ मध्ये. हा बोकड्या हा कतरणं सुरू आहे. बरोबर कतरणं सुरू आहे म्हणजे तुम्ही असं समजू नका की हा कापणं सुरू आहे. बरोबर. त्याची कटिंग करणं सुरू आहे. कटिंग केली म्हणजे कसं फ्रेश लागते. त्याच्या अंगावर झाल्या. हा गोचिड आहे. त्याच्यात गोचिड इतक्या आहे की पायता येत नाही. बुवा, त्याच्यात जुआ पडले पिसू खूप त्याला त्रास देऊन पिसवा, राहिले. त्याच्यासाठी हे करणं फार महत्वाचं आहे. आणि विषय म्हणजे त्याची दक्षता जर घेतली तर सगळ्या बकऱ्याची सुरक्षितता तो बोकड्या करते आणि त्याच्यापासून माणूस पोट भरते. अशा गोष्टी बऱ्याचशा. त्याला आवरणं म्हटलं म्हणजे गैरा विषय आहे. त्याचा पुरा पाहून घ्या. दोन्ही कान दाबून धरेल आहे. तो माणूस म्हणजे सगळ्यात राक्षस आहे आपल्या याच्यातला. मोठा राखीस. हा तो माणूस राक्षस आहे. तो कोणाला अटकू शकत नाही. पण एक मानवाचा खूप मान राखते. हे महत्वाचं आहे. मारत नाही तो. मारका नाही तो. पण ते कसं नाही त्याला ते केस दुखले त्याचे. हा चिमटा बसला ते कचरण फुटली की ते तसं होतच असते. आपल्या दुसऱ्याचा पा. चला भेटतो तुम्हाला नंतर. जय श्री महाकाल हर महादेव. 3 hours later. दुपारचे वाजलेले आहे 3 आणि मित्रांनो आपण आहे आता जंगलामध्ये. बघू शकता आपल्या शेळ्या आहेत पुढे आणि आपण चालत आहोत आता शेळ्यांमध्ये.
बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे. आपण पुरे जंगलाने हिंडत आहे सध्या. आणि शेळ्या बघून या, शेळ्या या पडितामध्ये. या झाडावर एक खोपा आहे बघू शकता. पण आपण काही त्याला हात लावणार नाही, कारण त्याच्यात जर पिल्लं पाळलं असते काही तर ते त्याची माझी असते, ते त्या पिल्लाला सोडून देत असते. विषय असा असते, आपण हात लावला त्या जंगलात हिंडून राहिलं भाऊ. त्याच्यामध्ये हे असं एखादं पिल्लू जर राहिलं खाली, पिल्लू जर राहिलं एखादं मागे, तर बेकार विषय हा. पाहून घ्या या लहान लहान पिल्लाचे पुरे बेकार हाल असता. याच्यामध्ये विषय असा असते, पुरे लाला करतात ते पाण्यानं. पाण्याचा मेळ पाण्यानं पडीन काही नाही. आता हिरा चला या जंगला जुंगलाने हिंडून राहिलो भाऊ. आता काय इलाज आहे त्याला ते सांगा. क्या करेंगा आम्ही, पोटा पाण्यासाठी करावं लागते हो. तो काही विषय नाही समजा. ते म्हणतात की काम तर करणंच पण काम तर करणंच पडते ना. ते काय आहे, पोटा पाण्यासाठी हिंडायला लागते. इकडून आहे भाऊ मेंढ्या बघू शकता तुम्ही. इकडून सोडून राहिल्या मेंढ्या आणि आपल्या शेळ्या. म्हणजे काय पाहून घ्या बघू शकता तुम्ही. लांडग्याचं खताय बोलते. चला भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट आपल्या ठिकाणावर गेल्यावर. शहर में सीताराम, गाव में सीताराम, जंगल में सीताराम. हर महादेव. हे बघू शकता आपण आलेलं आता शेतामध्ये. हे आहे सोयाबीनचं शेत. याच्यामध्ये आपल्या शेळ्या आता चरून राहिलेल्या आहे बघू शकता. एवढा दूर एवढं कष्ट करून मित्रांनो आपण आलेलो आहे आता शेतामध्ये बघू शकता तुम्ही. कसं बऱ्यापैकी खायला आहे याच्यामध्ये. आणि जे आता बकऱ्या चरतीन पण उन्हामध्ये सगळ्या लाला करता बकऱ्या. विषय असं असते. आमच्या महादेवाबान बघू शकता केवढं मोठं सोयाबीनचं झाड आणलेलं आहे. गैरा विषय हा. सांगा. उन्हाळी पीक आहे. आता पाणी नसल्यामुळे हे चारा लागून राहिलं नाही. ठेवून बी काही फायदा नाही. हे दाणे भरतील ना. आता शेंगा दिसतंच आपल्याला, पण ते शकता येईल शेंगा बी येईल होत्या समजा. 2-2, 2.25 फुटाचं झाड आहे. पण आता त्याला फुलं राहील, बारक्या शेंगा लागून राहिल्या. पाणी नाही, त्यामुळे आता कसं आहे ते मार्ग नाही दुसरा. आणि करू द्या आता. एवढं मोठं झाड पावसाळ्यात बी होत नाही विषय असा आहे. पण झालं बी समजा तर त्याला शेंगा होत नसता विषय असा आहे. कारण की जे लाईन्या झाडाले जेवढ्या शेंगा येतील तेवढ्या मोठ्या झाडाला शेंगा येत नाही. विषय असा आहे की तुम्ही काहून की जेवढं मोठं झाड होते त्याला तेवढं पालक पोषण ते झाडाची वाढ व्हायला लागते. शेंगा काय देईन तुम्हाला? पतल्या शेंगा लागतात. पतल्या शेंगा लागतात आणि बारके होतात. लहान लहान जे झाडं असतात त्याला कसं गप सोयाबीन लागते, टपोर सोयाबीन लागते. विषय असा असते. म्हणजे हा नियम जो आहे पायथागोरसचा आणि हा प्रसाद भोपळेचा नियम आहे. विषय असा आहे. आणि आपण आहे सध्या आता बाबूळच्या झाडाखाली. बाभूळ, तेली बाभूळ बघू शकता तुम्ही. चलो मिलते हैं तुमको बाद में. उधर बकरे का ध्यान रखना मैं जरा थोड़ा. बाद में मिलता तुमको. शहर में सीताराम, गांव में सीताराम, सोयाबीन में शेळ्या. दुपारचे वाजलेले आहे 3. मित्रांनो आपण आहे सध्या आता शेतामध्ये. तर मित्रांनो हे जे आहे आता तुरीचा सीझन संपला म्हणजे तुरीचा सीझन चालूच आहे बरं, तसा काही विषय नाही. पण मग आता लागेला आहे डबलचं सोयाबीनचा सीझन. कारण की हे जे सोयाबीन आहे तुम्हाला दिसून राहिलं शेतामध्ये, याचा पुरा गैरा सीझन चालू आहे आता बघू शकता तुम्ही. बघा म्हणता की डबलच्या सोयाबीनला शेंगा आल्या, काय करता. पण मग आता त्याला जर खतपाणी टाकलं असतं तर डबल बी समजा एक पीक घेतलं गेलं असतं. पण तो काही विषय नाही समजा. शेतमालक म्हणता की ते चारून टाका, आम्हाला वावर तयार करणं आहे. बरोबर करून देऊ, चारून टाकू. आता विषय असा आहे की आता हे जे धुरेधारे हिंड आहे आता इलाज नाही झाले जंगलाईमध्ये. उन्हांत आता पुरं डोकं दुखून आलं पण आता इलाज नाही झाले. पान हो. अरे गप सोयाबीन हो बा. हे पाहून घ्या. अरे गप सोयाबीन आहे, गप लप करे बाल्या लप सोयाबीन आहे हो. असा पाहून घेऊ शकता ना तुम्ही. आता अर्ध्या याच्यामध्ये चारल्या बकऱ्या, अर्ध्या याच्यामध्ये चाऱ्याच्या आहे. आणि आमचे रोटीबाचे 2 पिल्लं, इकडे 4-5 पिल्लं.
बघू शकता तुम्ही. अरे गप सोयाबीन आहे ना, पाहून घ्या हे. अरे लपकऱ्या बाल्या सोयाबीनमध्ये चारल्या शेड्या. सोयाबीनला नसलेला भाव, त्यामुळे सोयाबीनमध्ये चारत लागत आहे शेड्या. बघू शकता. आता इलाज नाही झाले, काय करसान सांगा. बघा बाबा म्हणजे बकरे हाणून राहिले. दोन काळे न होती हवी. आमच्या गळ्याचं रिएक्शन काय, काही बोलून नाही आला गडी. कारण की गळ्याचा जिगरी मित्र जायला आहे उकडे तरी. काय करसान सांगा. अन बकरीच्या गळ्यात बांधली दोरी हो, बकरीच्या गळ्यात बांधली दोरी. आजचं कॅप्शनमध्ये हेच टाकू आपण डिस्क्रिप्शनमध्ये. बकरीच्या गळ्यात बांधली दोरी. बकरी गळ्यात बांधली दोरी होती हा. त्यात घुंगरा पट्टा. क्या बात आहे, क्या बात आहे. त्या पायात अटकली कधी तर काय करा. पुरा लई युवा नाही हे याची रिकामी हंडे राहील. रिकामी हंडे आणि बांधले. काय घोंगे बा तुम्ही काही हिंदे राहिले व्हिडिओ मध्ये. बकऱ्याचं चारणं सुरा बकरे. चांगला मल्हारचा हे होऊ दे बरं एकदा. हो मल्हारचं एखादं गाणं म्हणा. त्याच्यात काय विषय. अरे पण मग एखादं गाणं तर म्हणा. एक कळवं. खंडोबाची कारभारी बांधू धनगरी असं काहीतरी. मल्हारीमध्ये गेलो की भजन असतात. आई भवानी जगदंबा माता की जय. जय माता. जय माता. जय गजानन. जय गजानन माऊली. शेगावीचा राणा योगी गजानन. जय सियाराम. भोले कुत्र तूर खाऊन राहिलं. दुसऱ्या गोळी तू खाते हो. काही सांगत राहता तुम्ही, काही बोलत राहता. हे तुमचे नातेवाईक पाहतावर मग म्हणसान व्हिडिओ मध्ये घेऊ नको मला. तुमचे नातेवाईक तुमचे सर्व म्हटलं पाहिजे की हे काही आहे वेगळं. कुत्र तूर खाते काय मग माहित आहे. मग पहिले दिना बोलला होता मला की व्हिडिओ काढायचे नाही. पायर भाऊ पकाबान चांगला म्हणून काढून राहिलं बरं व्हिडिओ. तसं काही विषय नाही. चला भेटतो तुम्हाला नंतर. जय श्री महाकाल हर महादेव सीताराम. खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. आबा असं गाणं म्हणावं एखादं. पण मग काही ना काही तर म्हणा. एखादं खंडोबाचं भजन म्हणा एखादं. मग बा तुम्हाला माहिती आहे काय एखादं खंडोबाचं भजन आहे बाबा एखादं. पा एखादं जुनं जे कोण ऐकेल नशीन समजा गाण्या गिण्यामध्ये. सगळं पण ते नाही जमून राहिला आता घाई तू बंद कर. समजा ते आठवण गिठवून जर आलं तर सांगू शकतो मी आता. खंडोबाची कारभारी झाली बानू धनगरी. दिस इज अ सॅड व्हर्जन ब्रो. यू नो सॅड व्हर्जन म्हणजे थोडं नॉर्मल बीटमध्ये. म्हणजे सॅड समजू शकता तुम्ही. माझ्या भावना समजून घेत जा कसं. का बॉन दिलं तिकडल्या सगळ्या पिटाळून निघले. ती हा लकड़ी की काठी पे घोड़ा घोड़े की ने जो मारा तोड़ा घोड़े की दुम ने जो मारा तोड़ा. म्हणा बाय खांद. या खंडोबारायाच काय वर्णुनी गुणगान. काय वर्णुनी गुणगान. केलं मातीचं हे सोनं व माय जरा जेजोरी जाऊन पाय. केलं मातीचं हे सोनं व माय जरा जेजोरी जाऊन पाय. अरे हा नावाचा धनगर. अरे हा नावाचा धनगर. सदा करतो हर हर. राहतो डोंगर माथ्यावर. हा तो कैन्याची भाकर. हा का पाण्या वाचून मरर दुनिया चालली चंद्रावर. हा पाण्या वाचून मरर दुनिया चालली चंद्रावर. हर्या हरी हरी. धनगरा बुलढाणा पाळातला रोड काढला ते नाही काय. कोणता आहे होते गाणं. खंडोबाची कारभारीन झाली बानू धनगरीन. सीताराम येळकोट येळकोट जय मल्हार.
हरण महादेव जय श्री महाकाल अशा भावना निघत असतात भाऊ शेतामध्ये. कशा त्या भावना प्रकट करणं हा काम आहे. काहून की मनातल्या ज्या भावना असतात त्या मनात ठेवल्याने गेल्या पाहिजे, कारण की त्याचं वजन होते. विषय असा आहे. शहर में सीताराम, खेत में सीताराम, जय श्री महाकाल. मामाचा वावर आहे, बघू शकता तुम्ही. मामाचा वावर आता सोयाबीन चालवलं मी. हो ते तर आहे. अशी लोक या बकरीची म्हणजे खाण्यासाठी शेतामध्ये खाण्यासाठी ठेवताना आम्हाला सांगतात की त्यांना खाऊ द्या, म्हणजे काहीतरी बघू शकता मित्रांनो, असे काही काही शेतकरी आहे की ते स्वतःहून म्हणता की तुम्ही शेळ्या चाराबा जनावरच्या पोटात 2 घात जाऊ द्या. वाया गेल्यापेक्षा कसं आहे, आता याच्यामध्ये रोटर मारलं असतं पुरा याचा चिंदाळा झाला असता. दुसरा काही विषय नाही, पण याच्यात जनावर चोरू द्या असं त्याचं म्हणणं आहे की त्याचं पुण्य आपल्याला लागलं पाहिजे. असे शेतकरी आणि पहा ते आबा म्हणजे शेतामध्ये बघू शकता तुम्ही. त्या आबा वय किती आहे तुमचं? 72 वय आबाचा. आबा तरी वावरामध्ये खोटून राहिले डायरेक्ट काय म्हणतात त्याले, कोपईनं डायरेक्ट कुठल्या खन्न लावल्या सांगा. आपल्यासारखा जवान पोरगा जर असला तर तो म्हणे अरे ट्रॅक्टर सांगा हो, पण सांगा ते आबा 72 वर्ष वय असून बी शेतामध्ये कष्ट करून राहिले. कसं याच्यापासून आपल्याला 2 हे घ्यासारखे आहे समजा. ते 72 वर्षाचे आणि हा 71 वर्षाचा आहे. हा बकरी म्हणजे सेवा करते. तुम्ही सांगा ना, बोलले तुम्ही, आता आलं ते सगळं. शेतामध्ये मी दाखवतो तुम्हाला. अशा माणसं आहेत की इतके वय असूनही ते जंगलानं फिरून आणि जनावरांची व्यवस्था करतात. म्हणजे हे आपल्याला दिसून येते. तुमचं वय 71 आहे काय? एकाच क्या बात आहे. सांगा. आणि आपू इकडे 24-25चे म्हणजे जेवढं वयने आपलं तेवढी त्याने सेंच्युरी पावसाळे खाऊन बसले. तसा काही विषय नाही समजा. आता त्याचं वय झालं बिचारायचं तरी ते समजा जंगलामध्ये फिरून राहिले. साली आपली तर गॅरंटी बी नाही 50च्या पुढे नाही. काहून की आता हे सर्व नकली हायब्रिड खाणं आहे ना भाऊ. कसं आहे, जवान माणसं जाऊन राहिले या कलियुगामध्ये. बेकार विषय हा. चलो मिलते हैं तुमको वो अगले खेत में. अभी जरा देखना है बकऱ्या. सीताराम. आणि मित्रांनो आता दुपारचे म्हणजेच संध्याकाळचे 4 वाजलेले आहे. पाणी बकऱ्याला बघू शकता आपले 2 कार्यकर्त्यांनी काढलेलं आहे पाणी. बघू शकता सगळेच टप्पा राहिला होता आखरी. बकऱ्या सगळ्या पाणी प्यायला यायला बघू शकता. विहीर काय सपाटी आहे भाऊ, क्या बात आहे. विहीर तर काही सकाळी सपाटी आहे बापूर. विजय ज्योती जिरे क्रांती. वार कोणाचा आहे? अरे मे लोक आहे ना मंगे दाज वायर आहे बा. आपले ॲक्टर म्हणजे आपले फुटपुरेची आणबान शान मंगेश दादा भोपळे म्हणजे प्रेमजी ॲक्टर. आपल्या फुकटपुऱ्याचे म्हणजे जगदंबानगरचे ॲक्टर प्रेमजी, त्यांचं हे शेत आहे. होऊ शकता लावलेलं आहे. त्याच्यामध्ये हरभराच गप पाणी आहे भोवरीला गप. ते बकऱ्या पिऊन राहिल्या पाणी. उन्हाळ्या टाईममध्ये कशा लाला करता भाऊ बकऱ्या. चिल्लर पार्टी तिकडे पिऊन राहिले, अगदी इकडे पिऊन राहिले. थंडगार पाणी. त्या वावरातून आणा म्हणा पलटण मारून. चला भेटतो तुम्हाला नंतर. सीताराम. मंडळी जय श्री महाकाल. मित्रांनो संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि मित्रांनो आम्ही आता निघलेलो आहे घराकडे. तर चला आजच्यासाठी एवढंच. वेजू भाऊ राम राम. चला तर आजच्यासाठी एवढंच. भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला करून टाका लाईक, चैनल करून टाका सब्सक्राइब. हिंदी में सुनने के लिए एक दबाए. वीडियो अच्छा लगे तो वीडियो को कर देना लाइक, चैनल को कर देना सब्सक्राइब और अपने एक दोस्त को भेज देना वीडियो. ऐसे जैसे मेरे जैसे वीडियो रहते हैं वैसे अपने एक दोस्त को भेज दो.
चलो जय महाराष्ट्र, जय हिंद, ते सीताराम.